नमस्कार मित्रांनो, माझं नाव संभाजी पाटील, मी जळगाव येथील रहिवासी आहे आणि तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मला बरेच माझ्या जे वर्कआउट दिलेलं होतं मी किंवा जे स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, डाएटचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला, तिथं मला बरेच कमेंट आले होते की सर शूज कोणता वापरायचा। बरेच कमेंट आल्यानंतर मला चला म्हटलं यांच्यासाठी एक व्हिडिओ आपण बनवू। तो शूज कोणता वापरायचा, शूज हा कोणताही शूज जर तुम्ही म्हटला तर हा जेवढे तुमच्याकडे पैसे आहे त्यानुसार आपण शूज घेत राहतो। जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, एक रेल्वे असते, रेल्वे पासून तुम्हाला तुम्ही जर बसले समथिंग, आम्ही जर बसले इथून जळगावून आम्ही रेल्वेत बसले आणि मला जायचंय नागपूरला। जर मला नागपूरला जायचंय तर रेल्वेचं आपण तिकीट काढतो, तर आपण ज्यांच्याकडे पैसे नसतात ते कोणतं तिकीट काढता, जनरलचं। मग जनरलचं तिकीट काढता म्हणजे जर तुमच्याकडे कमी पैसे असतील तर तुम्ही कोणता शूज वापरता, तुम्ही हा शूज वापरता, 350 रुपयापर्यंत शूज वापरता। मी काही शूजचं नाव घेत नाही कारण कोणत्या शूजचं आपण चुकीचं आहे ते काही सांगू शकत नाही, पण या प्राईसपर्यंत तुम्ही शूज वापरता म्हणजे तुम्ही जनरलच्या डब्यात बसलेले। तुम्हाला प्रवास सारखाच करायचा आहे, पण तुम्ही प्रवास कसा करताय ते खूप महत्त्वाचं असतं। काही लोक कोणत्या डब्याचं रेल्वेचं कोणतं तिकीट काढता, रिझर्वेशनचं शूज म्हणजे कोणता आहे, तो ह्या क्वालिटीचा असतो, म्हणजे 700 रुपयापर्यंत, या 700 रुपयापर्यंत त्या क्वालिटीचा तो शूज असतो। आणि तिसरी गोष्ट आपण एसीचं तिकीट काढतो। जर तुम्ही एसीचं तिकीट काढलं तर तो शूज कोणत्या क्वालिटीचा असतो, 1399 पासून ते पुढचा शूज। तर मी तुम्हाला ही रेल्वेची गोष्ट का सांगतोय, कारण तुम्हाला प्रवास सारखाच करायचा आहे। जळगावहून नागपूरला जर तिघांना जायचं आहे, पण त्यांनी तिकीट कोणतं काढलंय, काहींनी जनरलचं काढलंय, काहींनी रिझर्वेशनचं काढलंय, काहींनी एसीचं काढलंय। फक्त याच्यात काय होणार आहे, तुम्ही जेव्हा जनरलचं तिकीट काढता म्हणजे तुम्ही जो ह्या 350 रुपयापर्यंत जो शूज वापरता, म्हणजे तुम्हाला इंजुरीचे चान्सेस हे येणार आहे। म्हणजे कसं, जनरल डब्यामध्ये तुम्ही जाताय, तुम्हाला धक्के लागणार आहे, तिथं जागा मिळत नाही, धक्के लागले की काय होईल, मग तुम्हाला बॉडीला धक्के लागतात, जागा भेटत नाही, उभं राहणं पडतं। उभं राहिलं की जनरलमध्ये काय असतं, आपली बॉडी थकते। मग तुम्हाला धक्के घेत जळगावहून नागपूर जायचं आहे। मग तो शूज कोणता आहे, हा 350 रुपयापर्यंत, म्हणजे तुम्हाला तुम्ही प्रवास तर सारखाच करताय, पण जर हा शूज वापरला तुम्ही तर तुम्हाला धक्के लागणार आहे। आणि दुसरा शूज रिझर्वेशनमध्ये तुम्ही तिकीट काढलंय, रिझर्वेशनमध्ये तुमचं तिकीट जे काढलंय ते तुम्हाला इथून जळगाव नागपूर जायचं आहे, पण प्रवास कसा करताय तुम्ही, रिझर्वेशन म्हणजे स्पेशल तुम्हाला सीट भेटणार आहे, तुमचा प्रवास आरामदायी होणार आहे। कसा होणार आहे, आरामदायी। मग तुम्ही जर हा शूज वापरला 700 रुपयापर्यंत तर तुमचा प्रवास कसा होणार आहे, आरामदायी। म्हणजे तुम्हाला इंजुरीचे चान्सेस कमी राहतील। जे जनरल तिकीट तुम्ही काढलंय त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरीचे चान्सेस जास्त आहे, आणि तुम्ही जे रिझर्वेशनचं काढलंय त्याला इंजुरीचे चान्सेस कमी आहे। कारण जे रिझर्वेशनमध्ये कसं असतं, बाकी जे लोक जनरलचं तिकीट काढतात ते सुद्धा रिझर्वेशनमध्ये डब्यामध्ये बसत असतात, त्यांना काय 2-3 घंट्यासाठी जायचं असतं, तर तिथं बसता, म्हणजे ते लोक तिथं येत असतात। म्हणजे रिझर्वेशन म्हणजे 700 रुपयापर्यंतचा शूज आहे। आणि आपला एसीचा शूज आहे, जर तुम्ही जळगावहून नागपूर जाताय तर तुम्ही एसी मध्ये जाताय, एसी मध्ये कसं असतं, एकदम आरामदायी एसी असते, मस्त गरम बी होत नाही, काहीच होत नाही। मग जस तसा शूज कोणता आहे, हा 1399 पर्यंत शूज आहे। म्हणजे तुम्ही हे शूजचे प्रकार आहे, म्हणजे प्रवास सर्वांना सारखाच करायचा आहे। जळगावहून नागपूर तर सर्वांना जायचं आहे, पण प्रवास कोण कसा करतो ते खूप महत्त्वाचं असतं। म्हणजे जळगावहून तुम्ही जनरलला गेलं तर धक्के खाणार आहे, रिझर्वेशनमध्ये गेलं तर 50% मध्ये तुम्हाला चांगलं राहणार आहे, आणि एसी मध्ये गेले तर आरामदायी, म्हणजे इंजुरी नाही, काही नाही। तसं शूजचं पण असतं। शूजचं कसं असतं, तुम्ही जर हा 350 रुपयापर्यंत शूज घेतला, एकेकाळी मी जेव्हा पळायचो माझ्या गावाकडे, मी 7वीला असताना 2007 साली, तर तेव्हा माझ्याकडे शूज पण नव्हता, मी विदाऊट शूज धावत होतो। विदाऊट शूज म्हणजे नंगे पाय मी धावत होतो। मग मला कालांतराने 6 महिन्यानंतर इंजुरी आली, ती लवकर नाही आली, ती इंजुरी 6 महिन्यानंतर आली। पण विदाऊट शूज धावणं म्हणजे आपला पायाचा जो भाग असतो, खालचा जो भाग म्हणता आपला, तो फ्लॅट होऊन जातो। फ्लॅट झाला की आपल्याला जे आर्मीवरती जे मुलं असतात त्यांना मेडिकल प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून सहसा शूजवर धावायचं आहे। नंतर माझ्या वडिलांनी मला गोल्ड स्टारचा शूज घेऊन दिला होता, म्हणजे तेव्हा मी जो वापरला शूज, तेव्हा मी घेतलेला 250-300 रुपयाला घेतला तेव्हा शूज। तर मला तो शूज घेऊन दिल्यानंतर मी त्याच्यावर प्रॅक्टिस केली होती, त्याच्यावर मी मला कालांतराने 6 महिन्यानंतर थोडी पायाला इंजुरी आली होती। नंतर मी जसं पुढे आलो तसं मग मी 700 रुपयापर्यंत शूज घेतला, आणि मी जे आता नोकरीला आहे तर मी आता चांगला एफर्ट करू शकतो शूजचा, तर मी आज कलंजीचा शूज वापरतोय।
तर तुम्हाला सांगायचं असं आहे की मी जेव्हा माझ्याकडे शूज नव्हता तेव्हा बी माझी रनिंग छान होती, मी नंबर मारत होतो, मॅरेथॉनला जिंकत होतो, पण मला इंजुरी येण्याचं प्रमाण हे जास्त राहतं. म्हणून जे प्राईसचं कमी शूज असतं, कमी प्राईसचे तुम्ही जे शूज घेता ते थोडे लो क्वालिटीचे असतात आणि आपल्याला पायाला इंजुरी येण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आम्ही सर्व आणि आमचा जो ग्रुप आहे ते सर्व ग्रुप कोणता शूज वापरता? कलंजीचा शूज वापरतो. हा 1399 रुपयाचा शूज आहे. याची काही मी आउटहाईज करत नाही आहे, कारण मी आतापर्यंत खूप शूज वापरले, खूप वापरले. नायकी, ॲडिडास वगैरे कॉपीचे शूज होते, ते 2000 पर्यंत, ते 2500 पर्यंत मिळतात. पण ते कॉपीचे शूज घेण्यापेक्षा हा जो ओरिजिनल शूज आहे, एवढ्या कमी प्राईसमध्ये शूज कोणता ओरिजिनल भेटतो? कलंजीचा शूज भेटतो. आम्ही कलंजी जे वापरतो. तुम्हाला जे वापरायचे ते तुम्ही वापरू शकता, पण कमीत कमी 1500च्या पुढे तरी शूज तुम्ही वापरा. 1399च्या पुढे तरी शूज तुम्ही वापरा. म्हणजे तुमचा प्रवास कसा होणार आहे? सुखमय होणार आहे, AC सारखा होणार आहे. तर मित्रांनो, प्रवास तर तुम्हाला सारखाच करायचा आहे. जळगाव नागपूर तर प्रत्येकाला जायचं आहे, पण कोण कसा प्रवास करतो ते खूप महत्त्वाचं आहे. ज्याच्याकडे पैसे असतील त्याने असा शूज घ्या, ज्याच्याकडे कमी पैसे असतील त्याने हा 700 रुपयापर्यंत घेऊ शकता, ज्याच्याकडे अजून कमी पैसे असतील तो 350 रुपयापर्यंत घेऊ शकता. पण चांगला शूज कसा असतो त्याबद्दल तुम्हाला एक डेमो दाखवतो मी. जे तुम्ही लोकल शूज वापरता त्या शूजची जी ही असते ना, ही फ्लॅट, ही खालची, ही मजबूत नसते. त्या शूजचं कसं असतं, हे जर तुम्ही खाली असं दाबणार तर हे पूर्ण दाबलं जातं हे डायरेक्ट. म्हणजे त्याने काय होतं की तुम्हाला जे दाबलं जातं, जर तसं दाबलं गेलं तर खालून तुम्हाला खडा टुसला तर लगेच ते तुम्हाला कुठे होणार आहे? तुमच्या हाडांना त्रास होणार आहे. जर तुम्ही हे चांगल्या क्वालिटीचे शूज घेतले तर याची हे चांगली मजबूतीकरण असते, हे खूप चांगलं बनवलेलं असतं. तर याने काय होतं, जर कधी तुम्ही पडताना रोडावर पडा किंवा खड्ड्यामध्ये पाय पडला किंवा दगड आले तर पहिले शूजला इथं काहीतरी जाणवतं, म्हणजे आपल्या पायाला दणका एकदम बसत नाही, हे मजबूतीकरण असल्यामुळे. म्हणून हे शूज खूप महत्त्वाचे असतात. काही शूज कसे असतात, आता हे शूज बघा, याला जर खाली आपण पुश केला तर पहा कसा वरती जातोय, हे बघा. म्हणजे काय असतं, रनिंगचं जर तुम्हाला काही सेकंद जर कव्हर करायचे, काही मिनिटं जर कव्हर करायचे, जर शॉर्ट रनरवाला असला तर त्याला काही सेकंद कव्हर करावं लागतील. जर तुम्ही वनरक्षक भरती तयारी करताय, मुलं मुली, जर तुम्हाला 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर मुलींचं जर टाइम कव्हर करायचं असेल 1 मिनिटं, जर तुम्ही हा शूज वापरला तर तुमचा ही नुसता हा शूज वापरल्याने 1 मिनिटं असाच कव्हर होणार आहे. कारण जे शूज असताना आपण जे वापरतो ते खाली बसले तर खालीच बसून राहतात, त्याला उचलायला ताकद लागते आपल्याला. पण जे ओरिजिनल शूज असतात, ओरिजिनल जे मोठे मोठे रनर वापरतात ते असं जेवढा खास टाइम नाही देत, त्यांच्या शूजमुळे सुद्धा टाइम कव्हर होत असतो. प्रॅक्टिस तर खूप महत्वाची आहे, 99.99% प्रॅक्टिस महत्वाची आहे. पण जो मायक्रो जो एक असतो ना, तो सेकंदामधला भाग, जर तुम्हाला अजून टाइम कव्हर करायचा असेल तर असे चांगले शूज घ्या. कारण हा शूज काय करतो, जमिनीवर पाय टेकताच हा आपल्याला पुश करतो खालून वरती. ओरिजिनल म्हणजे काय, म्हणजे हाच फरक असतो ओरिजिनल आणि डुप्लिकेट मध्ये. तुम्ही ओरिजिनल शूज वापरणार तर तुम्हाला हा शूज खालून पुश करेल. मग खालून पुश केला की हा जमिनीवर जसं टेकतो ना, खालून अशी धाप वरती येते. मग अशी वरती आल्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिक आपला स्टेप वाढत राहते आणि आपण एवढं थकत नाही. म्हणजे तुम्हाला काही सेकंद जर कव्हर करायचे असतील तर हा शूज खूप महत्वाचा आहे. ज्याच्याकडे पैसे कमी असतील आणि ज्यांना इंजुरीचं प्रमाण, ज्यांना सीन पेन होतं, गुडघे दुखता, हाडं दुखता, त्यांनी ओरिजिनल शूज वापरा. तुम्ही कलंजीचा वापरा किंवा नायकीचा घ्या, ॲडिडासचा घ्या. 2,000-1,000 पर्यंत शूज वापरा, चांगले शूज वापरा. कारण हे शूज तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे. जर आता तुम्ही पैसे बघणार, तुम्ही पैसे इतर ठिकाणी खूप ठिकाणी खर्च करता. ड्रेस घ्यायला गेले तर 1000-2000 बघता आणि तुम्ही, प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, 8 ते 10,000चा प्रत्येकाकडे मोबाईल आहे. एखादी कदाचित असेल की त्याच्याकडे मोबाईल नाही आहे, पण प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. मग तुम्ही 1,500 ते 2,000चा शूज घेऊ शकत नाही. तुम्ही नोकरी लागले की तुम्हाला पगार तर 30,000 इझिली चालू होणार आहे. मग तुम्हाला जर एवढा पगार चालू होणार आहे तर तुम्ही एवढा खर्च करू शकत नाही. जर कदाचित कोणाकडे पैसे नसतील तर इकडून तिकडून ॲडजस्ट करा, पण घ्या. कारण तुम्हाला जर इंजुरी आली, समजा तुम्ही लोकल शूज वापरले, 350 पर्यंत वापरले, 700 रुपयापर्यंत जर शूज वापरले तुम्ही, जर तुम्हाला इंजुरी आली तर दवाखान्यामध्ये तुम्हाला सहज 1000 ते 1500 रुपये लागूनच जातात. म्हणून ते पैसे जर तुम्हाला तिथं वाचवायचे असतील तर चांगला शूज घ्या आणि 100% तुमची रनिंग चांगली येणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला जो कलंजीचा शूज सांगितला होता तो तुम्हाला जर घ्यायचा असेल तर डेकॅथलॉन हे ॲप्स आहे, डेकॅथलॉन हे ॲप्स तुम्हाला डाउनलोड करायला लागेल आणि त्या ॲप्सवर 1399 वाला जो शूज आहे, वुमन असो का मेन असो, तो शूज तुम्ही घ्यायचा आहे. फक्त हा शूज घेताना जर तुम्हाला 8 नंबर लागत असेल तर हा शूज थोडा अर्धा किंवा 1 मापाचा मोठा घ्यायचा आहे. कारण हा साईडला फिट होतो म्हणून थोडा मोठा घ्यायचा आहे. मोठा घेतला म्हणजे तुमचा साईडला फिट होणार नाही. आणि हा शूज कितीपर्यंत अवेलेबल आहे, फक्त 8 नंबर पर्यंत अवेलेबल आहे वुमनचा. आणि नंतर
वुमन लिहिलेलं आहे त्यांनी, वुमन आहे पण मेन सुद्धा वापरू शकता. फक्त मेनने घेताना फक्त अर्धा माप किंवा 1 मापाचा मोठा घ्यायचा आहे. आणि ज्यांना 8 नंबरच्या वरती शूज लागत असेल कलंजीचा, त्यांनी 2299चा शूज आहे, हा पण आम्ही वापरता. तर तुम्ही हा सुद्धा शूज घेता, हा प्रत्येक कॅटेगरीमध्ये अवेलेबल आहे. 5.5, 6, 7, 8, 9 जो घ्यायचा असेल तुम्हाला तो तुम्हाला हा शूज मिळून जाईल. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. सर्वांना धन्यवाद.